एक मोठी उलथापालथ होते. तुमचा आज भाजपमध्ये जाहीर अधिकृत पक्ष प्रवेश होतोय, काय सांगाल? नाही, निश्चित आनंद आहे. गेल्या 30 वर्षाची माझी मेहनत आहे ती मला वाटते यावेळेला फळाला येते असं मला वाटतंय. आणि खरं तर मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतनं बडतर्फ केल्यानंतरच आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कामाने मी प्रभावित होतोच. प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण यांच्या कुशल नेतृत्वाखाली या भागात काम करावं अशी माझी मनामध्ये इच्छा झाली. त्याचप्रमाणे खंबीर पाठबळ असलेले आमच्या या देशाचे, आमच्या या भागाचे, कोकणाचे कुशल संघटक आदरणीय नितेशजी राणे यांचं पाठबळ असल्यामुळे माझे सगळेच कार्यकर्ते आज आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृतरित्या पक्ष प्रवेश करतो. परंतु यापूर्वीपासूनच म्हणजे मला वाटतं ज्या दिवशी नितेशजी राणे आमच्या खेळमध्ये आले आणि रवींद्र चव्हाण साहेबांना आम्ही भेटलो त्या दिवसापासून आम्ही बीजेपीचं काम सुरू केलेलं आहे. त्यामुळे निश्चित मला आनंद आहे की एका अथांग सागरामध्ये माझ्यासारख्या एका छोट्या झऱ्याला त्या ठिकाणी संधी मिळते आहे. निश्चित त्याचं नदीत रूपांतर आम्ही करू आणि मोठ्या सरोवरामध्ये रूपांतर करू असं मला या ठिकाणी वाटतं. ग्रामदेवत काळकाई मातेचं दर्शन घेऊन निघालेले आहात. किती वाजता आपला पक्ष प्रवेश आहे आणि कसं नियोजन आहे? दुपारी साधारण 2 वाजता टायमिंग आहे. 3 वाजेपर्यंत आमचा पक्ष प्रवेश होईल. परंतु ही एक औपचारिकता आहे. आम्ही मनाने आणि शरीराने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृतरित्या यापूर्वीच गेलेलो आहोत. आज जे असं म्हणत होतं की वैभव म्हणजे कोकण नव्हे, मला वाटतं त्यांनी पाहावं या भागामधले अनेक कार्यकर्ते, अनेक सगळे लोक, अनेक कोकणवासीय जे पक्षामध्ये काम करत नव्हते ते आज माझ्याबरोबर आहेत. आपण गाड्यांचा ताफा बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. मला वाटतं मी आज भरून पावलो. माझ्या 30 वर्षाच्या कारकिर्दीत केलेलं काम मला या ठिकाणी आज दिसत आहे याचं मला समाधान आहे. साधारण किती कार्यकर्ते आज तुमच्यासोबत? आपण बघू शकता, आपल्याकडे गाड्या आहेत, बघू शकता आपण.